नमस्कार. मी तुम्हाला अनेक प्रकारचे पेज वगैरे दाखवलेले आहेत आणि माझे जे पदार्थ आहेत ते बरेच पदार्थ हे गावरान म्हणजे खेड्यातले पदार्थ आहेत. तर आज मी दाखवणार आहे ते हुलग्याचं माडगं दाखवणार आहे. हे जे माडगं असतं ते सर्व लेडीजसाठी खूप चांगलं असतं. तर ह्या माडग्यासाठी लागणारं साहित्य आहे हुलगे, गूळ, तूप आणि पाणी. पण हुलगे हे 2 प्रकारचे असतात. तर मी जे हुलगे घेतलेले आहेत ते मी पिवळ्या कलरचे घेतलेले आहेत. लाल कलरचे पण हुलगे असतात. यातच 2 प्रकार पण करता येतात. एक मिठाचं पण हुलग्याचं माडगं करता येतं आणि गोड पण हुलग्याचं माडगं बनवता येतं. मी जे दाखवणार आहे ते गोड हुलग्याचं माडगं दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हुलगे, गूळ, पाणी आणि तूप. आता मिठाचं पण करताना जेव्हा आपण गोड हुलग्याचं माडगं आणि मिठाचं पण फोडणीचं जेव्हा माडगं बनवतो तेव्हा दोन्ही वेळेसही आपल्याला हुलगे हे भाजावे लागतात. तर आता मी मिठाचं पण करण्याचं हुलगे हे भाजून त्याची पावडर करणार आहे आणि गोड करायचं दाखवायला लागले तेव्हा पण ते भाजून मी पावडर करून दाखवत आहे. तर आता हे हुलगे जे आहेत ते सर्वप्रथम बारीक गॅसवर आपण भाजून घेऊयात. तर अशा प्रकारे मंद आचेवर मी हुलगे हे भाजत आहे आणि हुलगे भाजून झाल्यानंतर आपण याची पावडर काढायची आहे मिक्सरमधून आणि तोपर्यंत मी गुळवणी तयार करायला ठेवलेली आहे. गुळवणी करताना जास्त घट्ट पण नाही पाक करायचा आणि जास्त पातळी नाही पाक करायचा, मीडियम पाक करायचा आणि तुम्हाला गोड जसं लागेल तसं त्यामध्ये तुम्ही गूळ टाकायचा असतो. तर आता जे हुलगे भाजलेले आहेत ते आपण हुलगे मिक्सरमधून वाटून घेऊयात. तर आपण ही जी गुळवणी केलेली आहे ही या कढईमध्ये ओतून घेऊयात. म्हणजे ते छान मोकळ्या प्रकारे शिजल्या जाईल. आणि आता हे जे माडग्याचं हुलग्याचं जे आहे ते मिक्सरमधून काढून मी म्हणजे पीठ केलेलं आहे. ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात. हे मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स झाल्यानंतर आपण जी गुळवणी तयार केलेली आहे त्या गुळवणीमध्ये हे टाकून द्यायचं आहे आणि हे जे पावडर आहे ते थोडे 2 ते 3 मिनिट आपण भिजू द्यायची आहे. जे आहे ते छान उकळलेली पण आहे आणि हे पीठ जे आहे ते पण छान भिजलेलं आहे. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आपले भिजून हे पीठ. आता आपण त्यामध्ये टाकून चांगलं शिजवून घेऊयात. हे सतत आपण हलवत राहायचं आहे जेणेकरून ते कढईला चिटकणार नाही. मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की मी मोस्टली लोखंडी कढईतच मी भाज्या किंवा काही करायचं असेल तर लोखंडी कढईतच करते. त्याच्यामुळं लोह जे आहे ते अन्नपदार्थामध्ये उतरलं जातं आणि लोह हे शरीराला गरजेचं आहे. तर ह्या प्रकारे हुलग्याचं माडगं हे छान प्रकारे शिजलेलं आहे. तर अशा प्रकारे हे हुलग्याचं माडगं हे तयार झालेलं आहे. आपण यामध्ये आता तूप टाकून घेऊयात आणि हे माडगं जे आहे ते थंडीच्या दिवसात गरम गरमच खायचं असतं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.